नमस्कार. मी नितीन तेंडुलकर. तुम्हाला आज जरा आश्चर्य वाटलं असेल की आज मी निवेदन करतोय आणि बबन सादरीकरण करतो आहे, पण विषयच तसा आहे. हा आषाढ महिना चालू आहे. आज सुद्धा एकादशी आहे एक प्रकारची, आणि 25 जुलैला आषाढी एकादशी झाली आणि त्यावेळी पंढरपूरची वारी निघाली होती. ही महाराष्ट्राची गेल्या 1000 वर्षांची एक मोठी परंपरा आहे की ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारखे महान संत सुद्धा सामील होते. परत असं आहे की कुठलाही नेता राजकारणातला नाही, समाजकारणातला नाही किंवा धार्मिक क्षेत्रातला नाही, कोणी नाही, लोक एकत्र येतात आणि विठ्ठल विठ्ठल नावाचा जप करत कित्येक मैल पावली चालत जातात. झांजा पताका घेऊन ते विठ्ठल विठ्ठलच्या ह्याने जातात. ही शक्ती त्यांना येते कुठून? तर आता फॉरेनर्स पण लक्ष तिथे गेले. ते म्हणतात ते विठ्ठलमधील ठला ठ असल्यामुळे त्याचे हृदयावर चांगले परिणाम होतात, म्हणून त्यांना ही शक्ती मिळते वगैरे वगैरे. ते ठीक आहे. दुसरं म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद केली गेलेली आहे की इट इज वन ऑफ द बिगेस्ट इव्हेंट्स. पण त्याहीपेक्षा मला गूढ हे वाटतं की विल्यम शेक्सपियर आणि तुकारामांची भेट करंदीकरांच्या एका कवितेत आहे. त्यात करंदीकर म्हणतात की विल्यम शेक्सपियर आला की तू मानवी स्वभावाचे सगळे कंगोरे दाखवलेस, पण विल्यम शेक्सपियर म्हणतो की तुला जे विटेवर दिसलं ते मला नाही दिसलं. तर हे ह्या भोळ्या भक्तीच्या बळाभावाच्या वारकऱ्यांना दिसतं. तर हे काय आहे? हे गूढ म्हणजे कविताच आहे. तर आज आपण ह्या वेगळ्या कवितेकडे आपण वळूया, आणि ह्याचा पूर्ण अधिकार आहे तो म्हणजे बबनराव पाटील. बबनराव हा स्वतः एक वारकरी समुदायातील आहे, संप्रदायातील आहे तो, आणि त्यांनी नुकतंच विठ्ठलवारी आनंद यात्रा ही असं पुस्तक लिहिलंय की ज्यामध्ये या संपूर्ण ह्या परंपरेची माहिती आहे. तर मी बबनकडे आता मी म्हणतोय की बॉल इज इन युअर कोर्ट, गो अहेड. जय गणेश मंडळी, जय जय राम कृष्ण हरी. थोडक्यात नितीन दादा असा प्रश्न होता की हे पुस्तक तू का काढलं? मंडळी, तत्पूर्वी तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगतो, कारण का लोकांना गोष्टी सांगायला आणि गोष्टी ऐकायला खूप बरं वाटतं. गोष्ट अशी आहे, एकदा नारद मुनी रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना त्यांना एक तपस्वी भेटतात. तपस्वी नारद मुनीला विचारतात की महाराज, मला मोक्ष कधी मिळेल? नारद मुनी म्हणतात की बाबा, आता वैकुंठाला जातोय, देवाला तुझा प्रश्न विचारतो, देव जे काय उत्तर सांगेल ते तुला मी सांगतो. थोडं काही अंतर गेल्यानंतर एका झाडाखाली एक वारकरी भजन करत होता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. वारकऱ्याने देखील तोच प्रश्न नारदांना विचारला की महाराज, मला मोक्ष कधी मिळेल? नारद मुनी बोलले की बाबा, देवाकडे चाललोय, प्रश्न विचारतो, जे काय उत्तर आहे ते सांगतो. नारद मुनी देवाकडे गेले, वैकुंठाला गेले, त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या, दोघांचा प्रश्न विचारला, देवाने त्यांना उत्तर दिलं. आणि परतीच्या प्रवासाला तपस्वी वाटच पाहत होता की बाबा देवाने काय उत्तर दिलं. तर नारद मुनीने त्याला सांगितलं की बाबा रे, अजून 7 जन्म घेतल्यानंतर, काय दादा, अजून 7 जन्म घेतल्यानंतर तुला मोक्ष मिळेल. तो तपस्वी तो ऐकतो आणि नाराज होतो, अरे अजून 7 जन्म, पण करणार काय? देवाच्या अंतिम जन्म काढलं. पुढे गेल्यानंतर वारकरी होताच. वारकऱ्याने विचारले, महाराज देवाने काय उत्तर दिलं? तर नारद मुनीने सांगितलं, दादा ऐक बरं का. नारद मुनीने त्या वारकऱ्यांना सांगितलं की बाबा रे, तू ज्या झाडाखाली बसलाय, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी पानं तुला जन्म घ्यायचा आहे, त्यानंतर तुला मोक्ष मिळणार आहे. क्या बात आहे, उत्तम. हे तुम्ही उत्तम म्हणता. इकडं वारकरी नाचायला लागला, वेळाहून नाचायला लागला. इकडं नारद मुनी हैराण की काय बाबा, याला काय एवढा आनंद झाला? त्याने विचारलं, का बाबा एवढं का तू खुश झाला? तो म्हणतो, महाराज, इतकी वर्ष मला नित्यनेमाने नामस्मरण करायला मिळणार आहे, इतकी वर्ष मला नियमित वारी करायला मिळणार आहे, त्यामुळे मी आनंद झालोय. फार सुंदर. मंडळी, वारीची ही जी परंपरा आहे त्याचा काळ मला निश्चित सांगता येणार नाही, पण ही वारीची परंपरा दादा 1000 वर्षापूर्वीची आहे. कारण का ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते.
हो. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि त्यांचे वडील बंधू निवृत्ती महाराज यांनी ज्ञानेश्वर महाराजांना वारीची दीक्षा दिली होती. एक त्यामुळे प्रश्न छोटासा विचारतो की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम असे संत सुद्धा या वारीमध्ये सामील झाले आहेत ना? हो, आहेत ना, आहेत ना, हा, आहेत ना, आमच्या आहेत माहितीसाठी. ना, आहेत ना. त्यामुळे आणखीन त्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंगच आहे ना की माझ्या जीवाची आवड पंढरपुरी नेई गोडी. हो येस आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही वारी चालली, म्हणजे 1000 वर्षाची परंपरा आहे, पण ती वारी थांबली नाहीये. आणि महाराष्ट्राच्या बाबत जर बोलायचं ठरलं तर महाराष्ट्राच्या त्या आषाढी एकादशीच्या वेळी ही मंडळी आपलं घरदार, आपलं शेतीवाडी, आपला व्यवसाय सगळं बाजूला सोडतात आणि सरळ वारीला निघतात. लोक आता मध्ये पाऊस होता, मध्ये नदीला पूर आलेला होता, पण तो थांबला आदल्या दिवशी. हो, आदल्या दिवशी. म्हणजे ह्या सगळ्या न जुमानता ही वारी चालली. आणि मोठं आश्चर्य. तो म्हणजे ते सगळं पांडुरंगावर सोडून देतात आणि सरळ ते वारीला निघतात. काही बघत नाही, विचारलं काय बाबा तुझं नुकसान, तो पांडुरंग बसलेला आहे. हा हा हा. आणि आज 1000 वर्षाची परंपरा आहे, पण आज वारी दिवसेंदिवस वाढत चालले. हो. म्हणजे मी असं सांगेल की वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संस्कृतीचा एक फार मोठा चमत्कार आहे. चमत्कार आहे. आणि त्या वारीशी मी कुठेतरी संलग्न आहे, कारण का मी स्वतः वारकरी संप्रदायाचा आहे. माझ्या गळ्यामध्ये बाबा महाराज सातारकरांनी तुळशीची माळा घातली आहे. माझे आजी आजोबा, माझे आई वडील हे नियमित वारी करायचे. आमच्या घरामध्ये आजही हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, यांचं पारायण आहे. आणि एवढ्या मोठ्या परंपरेचा मला कुठेतरी पाईक व्हायचा होता, म्हणून विठ्ठलवारी आनंद यात्रा हे पुस्तक मी तयार केलं आणि त्या पांडुरंगाच्या श्रीचरणी अर्पण केलं. असा हा त्याचा इतिहास आहे. सुंदर पुस्तक, त्याचं जरूर प्रत्येकाने वाचावं असं आहे. यामध्ये सर्व आपल्या परंपरेची पूर्ण माहिती आहे. आणि हे पुस्तक थोडंसं गमतीशीर आहे की आता तुम्ही म्हणाल की एवढं लक्झरियस पुस्तक का, तर हे पुस्तक मुळात आहे 3 किलो वजनाचं आहे. ओपन केलं का ते 2.5 फूट लांब होतं. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की हे पुस्तक वाचा, ऐका आणि पहा. याच्यामध्ये 37 मान्यवर लोकांचे लेख आहेत, पण आजकाल लोक वाचायला कंटाळा करतात, म्हणून त्याच्यामध्ये आम्ही भावपूर्ण अभिवाचन केलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केलेला आहे. याच्यामध्ये मान्यवर लोकांचे फोटोग्राफ्स आहेत. आम्ही याच्यामध्ये 185 फोटोग्राफ्स आहेत, 75 फोटोज आहेत. आणि हे फोटो काढले कोणी तर वासुदेव कामत यांनी चित्र काढलेले आहेत, रुपेश मिस्त्री आहेत. फोटोग्राफमध्ये उद्धव ठाकरे आहेत, महेश लोणकर आहे, संदेश भंडारी आहेत. अशा पद्धतीने हे केलं. आणि पाठीमागं जो प्रकार आहे की पाठीमागं आम्ही वारीचं प्रस्थान होतं, म्हणजे वारी जाताना ही ऐश्वर्यवंत असते, पण येताना 10 दिवस काय ते 28 दिवसामध्ये वारीमध्ये काय काय घडतं, ह्या सगळ्या गमती जमती आम्ही याच्यामध्ये QR कोडच्या माध्यमातून दिल्यात. आणि याच्यामध्ये जे लेखक आहेत, मग याच्यामध्ये सदानंद मोरे आहेत, अभय टिळक आहे, वृषाली लाटकर आहे, सुलभा कोरे आहे, वरदा संबोस आहे. अशा एकापेक्षा एक लोकांनी याच्यामध्ये सुंदर असं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक ज्यांना वारीला जाता येत नाही त्यांनी घरामध्ये बसावं, हे पुस्तक पाहावं आणि याची देही याची डोळा घर बसल्या वारी करावी, असं हे विठ्ठलवारी आनंद यात्रा. फार सुंदर. तर बबन, मुख्य म्हणजे काय होतं त्याला की हे एवढं मोठं पुस्तक आहे, एवढा मोठा प्रकल्पच आहे तो, तर हे तू सगळं जुळवून कसं आणलंस आणि याचा उद्देश काय, याचा पुढे हे काय, म्हणजे याच्याबद्दल थोडक्यात सांग मला. आता हे कसं जुळून आणलं का, कारण का आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की सगळी सोंग करता येतात पण पैसे सोंग अजिबात करता येत नाही. त्यामुळे मी याच्या अगोदर तू सुख करता, नंतर गुढ त्रिशुंड गणेशाची ही कॉपडेबल्स मी तयार केली होते. आणि ह्या पुस्तकाच्या संदर्भात जर सांगायचं आहे तर म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा MEPचे सर्वेसर्वा श्री जयंतराव म्हैसकर. कारण का मी एकदा त्यांच्याबरोबर थेऊरला गेलो होतो आणि आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा मी सरांना म्हटलं की सर असं असं वारीवर पुस्तक तयार करायचं आहे. त्यांची नेहमीची स्टाईल, ते काही फार बोलत नाहीत, काहीच नाही, ते हसतात आणि हात असं करतात. त्याने मला परवानगी दिली. त्याच्यामुळे जो मेन भाग आहे पैसा तो माझ्या पाठीमागं पाठबळ उभा आणि त्यांच्या याच्यावर इतकं सुंदर मोठं पुस्तक तयार झालं. याच्यामध्ये अनेक मान्यवर आहेत, पण याच्यामध्ये सगळं माझ्या जीवाचा आवड याच्यामध्ये जो लेख आहे तो म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत, विज्ञान आणि श्रद्धा, ही डॉक्टर सुलभा कोरे यांनी घेतलेली मुलाखत आहे. त्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर पण आहेत आणि याच्यामध्ये अनेक दिग्गज लोक आहेत. याच्यामध्ये गडकरी साहेब आहेत, याच्यामध्ये पंढरपूरचे औसेकर महाराज आहेत, याच्यामध्ये गोविंदगिरी महाराज आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे छोटे बंधू भारतरत्न सचिन तेंडुलकरने ह्या पुस्तकाला चक्क आपल्याला शुभेच्छाचं पत्र दिलेलं आहे.
हे अशा प्रकारे हे पुस्तक तयार झालेलं आहे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे की हे पुस्तक तुम्ही का घ्यावं, कारण का याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक स्वार्थपण आहे आणि एक परमार्थपण आहे. स्वार्थ म्हणजे असं की हे पुस्तक तुमच्याकडे येतं आणि परमार्थ असा की ह्या पुस्तकाची जे मूळ किंमत आहे 5,000, पण आम्ही ठेवली फक्त 1,500 रुपये की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ते 1,500 रुपये पुण्याच्या प्री वृंदावन शाळा, जी सिनियर KG ज्युनियर KG दिव्यांग मुलांची शाळा आहे, त्यांना हा सगळा पैसा जातो. त्याच्यामुळे एक सामाजिक भान ठेवून आम्ही इतकं हे सुंदर पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे हा पैसा तिकडे जाणार आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये दादानी खूप सुंदर कविता दिली आहेत. त्यामुळे आता मी दादाला विनंती करतो की बाबा तू ही कविता वाच आणि ह्या कार्यक्रमाचा थोडक्यात आपण समारोप करू, कारण का जितकं बोलावं तितकं कमीच आहे. तर मी खाली तुम्हाला नंबर देतो की जर तुम्हाला कोणाला पुस्तक हवं असेल ह्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधावा. तर रसिकांनो, हा ऍक्च्युली मी विठ्ठलाचा प्रसाद मानतो. विठ्ठल म्हणजेच कृष्ण, नाही कृष्ण. हो बरोबर. कृष्ण म्हणजे आकर्षित करून घेणारा. आणि लहानपणापासून आत्ता या वयापर्यंत ज्या व्यक्तीने मला सतत आकर्षित करून गेलं तो म्हणजे कृष्ण. आणि विठ्ठल म्हणजे कृष्णच असल्यामुळे ती एक भावना मनात दाटून आली आणि मी ही कविता लिहिली. या कवितेचं नाव आहे रखुमेचा पांडुरंग. बरोबर. रखुमेचा पांडुरंग. चंद्रभागेच्या काठी लागी तुझ समाधी. समाधी कोणाला लागला तर विठ्ठलाच लागली, कसली वारकऱ्यांची, वारकरी येतील म्हणून. चंद्रभागेच्या काठी लागे तुझ समाधी, वारकरी जिथं येती आषाढी अन कार्तिक. एक भावाचा तू भुकेला, बाकी त्याला काही नको आहे, काही नको. एक भावाचा तू भुकेला, वाट पाही भक्तांची. युग 28 वेटेवरी, हात ठेवून दो कटी. भोळ्या भावाची भक्ती, भोळ्या भावाची भक्ती दे जगण्यास शक्ती. ही भोळ्या भावाची भक्ती त्यांना या वारकऱ्यांना जगण्याची शक्ती देते. भोळ्या भावाची भक्ती दे जगण्यास शक्ती. खुळ्या जीवा आसक्ती, आपल्यास आसक्ती असे हे हवं ते हवं, तर खुळ्या जीवा आसक्ती ये इथं विरक्ती. भोळ्या भावाची भक्ती दे जगण्यास शक्ती. खुळ्या जीवा आसक्ती ये इथं विरक्ती. वाट होई पावलांची, पावलांची आपोआप वाट होते. वाट होई पावलांची, नाचत गाजत वारी. दिंड्या पताका झांजांनी, दुमदुमे ही पंढरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 जप चाले अभंग. विठ्ठल 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 जप चाले अभंग. रंगात रंगी भक्तीच्या, रखुमेचा पांडुरंग. क्या बात आहे, क्या बात. रंगात रंगी भक्तीच्या, रखुमेचा पांडुरंग. पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी. ज्यांना कोणाला पुस्तक हवं असेल आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही घरपोच पुस्तक देण्याचं आम्ही ती आमच्याकडे सुविधा आहे. आज उलटं केलंय काय, मी प्रत्येक वेळी नितीन दादाची मी मुलाखत घेत होतो, आज दादाने माझी मुलाखत घेतली, त्यामुळे दादाला मी धन्यवाद मानतो आणि आम्ही सगळ्यांची रजा घेतो. तुर्तता आम्ही इथेच संपतो. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.